राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार 15 अप्रैल को बुल्ढाना लोकसभा से संयुक्त महाआघाड़ी के प्रत्याशी डॉक्टर राजेंद्र शिंगणे के प्रचार सभा को संबोधित करने के लिए आए। इस समय कांग्रेस के राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, पीरीपा के अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े, स्वाभिमानी शेतकरी संगठन के प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर सहित अन्य मित्र पक्षों के पदाधिकारी मंच पर उपस्थित थे। जनसभा को सुनने के लिए पूरे बुल्ढाना लोकसभा निर्वाचन क्षेत्र से हजारों की संख्या में किसान, कार्यकर्ता और आम नागरिक मौजूद थे। सभा के बाद कई घंटों तक शहर का ट्रैफिक जाम रहा। कुठेतरी नुकसान नाही झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काम चालू केलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करणार आहे की आपण सगळे काम बाजूला सोडून आपल्याला कोणी कुठले आम्ही दाखवे। बुलढाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय राजेंद्र शिंगणे यांच्या या प्रचार सभेमध्ये उपस्थित देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शेतकऱ्यांचे, गरिबांचे कैवारी, संपूर्ण देश ज्याला जाणता राजा या नावाने ओळखतो, हे सैतानांचं सरकार, हे हरामखोराचं सरकार, हे बेईमानाचं सरकार, शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारं सरकार, या देशाचं संविधान बदलून या देशाची लोकशाही या देशाच्या मातीमध्ये दफन करण्याचं स्वप्न पाहणारं सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये 2019च्या निवडणुकीत दफन केलंच पाहिजे या इराद्याने। असे खासदार ज्यांना कशाची लाज वाटत नाही, कशाची पर्वा वाटत नाही, ज्यांना कोशाची सोय सुद्धा त्या ठिकाणी नाही, अशा लोकांना तुम्ही घरी पाठवायचं आहे। डॉक्टर राजेंद्र शिंगणे आपल्यातलाच माणूस आहे, तुमचाच माणूस आहे। माझ्यावर एकही आरोप मागच्या 15-20 वर्षात नाही, भ्रष्टाचाराचा नाही, कोणाच्या बदलीत पैसे घेतले नाही, नोकरीत पैसे घेतले त्याचा नाहीये, कमिशन घेत नाही, 10%, 15-20% कोणत्याही कमिशनाचा आणि म्हणून हे कमिशनखोर, लाचखोर लोक भविष्यामध्ये घरी गेले पाहिजेत याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्या। देशात मोदी आणि या राज्यात फडणवीस दोघांनाही घरी पाठवल्याशिवाय या जिल्ह्यातला शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण त्या ठिकाणी सुखी होणार नाही। आणि म्हणून मी आपला वेळ जास्त घेत नाही, आपल्याला शेवटी एवढंच सांगतो की 10 वर्ष तुम्ही त्या खासदाराला संधी दिली, 10 वर्ष। मी आपल्याला केवळ 5 वर्षच त्या ठिकाणी संधी मागतोय की पुढचे 5 वर्ष मला त्या ठिकाणी द्या। पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही, एवढाच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो। आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो। 18 तारखेला माझी निशाणी घड्याळ, माननीय राहुलजी गांधी यांची निशाणी घड्याळ, माननीय सोनियाजी गांधी यांची निशाणी घड्याळ, माननीय पवार साहेब, माननीय भुजबळ साहेब, माननीय कवाडे साहेब या सगळ्यांची निशाणी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी सगळ्या आघाडीची निशाणी बुलढाणा मतदारसंघामध्ये घड्याळ आहे। घड्याळ या निशाणी समोरचं बटन त्या ठिकाणी दाबा आणि आपल्या जिल्ह्याला लागलेली कीड त्या ठिकाणी थांबवा, मला लोकसभेमध्ये पाठवा, एवढेच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो। माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण सगळ्या परिवर्तनाच्या मूडमध्ये, परिवर्तन आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। परवा उद्धव ठाकरेंची सभा झाली खामगावला, बाळासाहेब ठाकरेंच्या आम्ही अनेक सभा ऐकल्या। बाळासाहेब ठाकरे भाषणाला उभे राहिले की रस्त्यावरचे लोक मंडपात यायचे, ग्राउंड मध्ये यायचे। परवा दिवशी चित्र असं बघायला मिळालं, उद्धव ठाकरेंचं भाषण चालू झालं, ग्राउंड रिकामं झालं। याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10 वर्ष झाले शिवसेनेचे खासदार आहेत। 10
भेटून. पण शरद पवार साहेबांसोबत बसलात आपण आणि आपण जे जे मागितलं शेतकऱ्यांसाठी ते ते देण्याचं अभिवचन दिलं पवार साहेबांनी. आणि पवार साहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग असते, लक्षात ठेवा, काळ्या दगडावरची रेग. आमच्या देखील पीपल्स रिपब्लिकन पक्षानं लोकसभेच्या 11 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण देशाची परिस्थिती पाहिल्यानंतर हे सैतानांचं सरकार, हे हरामखोरांचं सरकार, हे बेईमानांचं सरकार, शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारं सरकार, या देशाचं संविधान बदलून या देशाची लोकशाही या देशाच्या मातीमध्ये दफन करण्याचं स्वप्न पाहणारं सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये 2019च्या निवडणुकीत दफन केलंच पाहिजे या इराद्याने. देशाच्या राजकारणाच्या क्षितिजावरती गुजरातचा त्यावेळेसचा मुख्यमंत्री वर उठू लागला. देशामध्ये नाव ऐकलेलं होतं, पण ही व्यक्ती काय आहे याची माहिती लोकांना नव्हती. नरेंद्र मोदीच्या रूपानं भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार समाजाच्या प्रत्येक घटकाला वेगवेगळी आश्वासनं देऊन त्यांची मतं कशी मिळू शकतात या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते. आज जर का नरेंद्र मोदींना सांगितलं आपण की 14 मध्ये दिलेली आश्वासनं त्यावरती थोडंसं बोला जरा, तर नरेंद्र मोदी एक शब्द देखील त्यावरती बोलू शकणार नाही. यवतमाळच्या एका सभेमध्ये सांगितलं होतं, आमचं सरकार झालं तर शेतमालावरती जितका उत्पादन खर्च होतो त्यावरती 50% आम्ही नफा जोडू आणि तो भाव आम्ही शेतकऱ्यांना देऊ. असा भाव त्यांनी दिला नाही. महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात सांगत होते, बहुत हुआ महिलाओं पर वार, अब की बार मोदी सरकार. पण महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात त्यांनी काय केलं हा एक फार मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. 15 लाख खात्यामध्ये, 2 कोटी नोकऱ्या तरुणांकरता आणि अशी विविध आश्वासनं प्रत्येकाला देत देत ते निवडणूक तर जिंकले. पण आज या सरकारच्या संबंधीची भूमिका आम्हाला मंजूर जाईल आणि ती भूमिका बदलायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, रिपब्लिकन असेल, शेतकरी असेल, त्या सगळ्यांना आपण न्याय द्यायचा असेल तर शेतीमालाची किंमत वाढवून दिली पाहिजे आणि सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे, त्याच्यामध्ये तडजोड नाही. ही भूमिका घेऊन आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. त्याला तुमचा फाशी वापरेल. मी उगीच वाट मागायला आलेलं नाही. हाय साथ आहे ना, सगळी गोष्ट या ह्यांना निवडून त्याला निवडून दिलं, उद्या राज्य बदललं तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या डोक्याचं कर्ज आम्ही ठेवत नाही. तुमच्या मालाची किंमत आम्ही देतो आणि हे आम्ही करून दाखवलेलं आहे. हे तुम्हाला वाटते आणि तुमच्या संबंधीचा अधिकार कोणती गोष्ट चौकीदार उसकी जगह देंगे. आपकी चिंता करते हो, आपने उनको हराने के बाद चौकीदार जाएगा कैसा? चौकीदार की चिंता मत करो, वो जाने वाला है. मैं देख रहा हूँ, मैं जगह जगह पर जा रहा हूँ. जिसे भी जैसे जातो तिथे लोक चौकीदाराच्या घोषणा करतात. मान्य आता अनेक गोष्टी आहेत. मी शेतकऱ्याचा विषय सांगितलं.